साठी आता हे सुरुवात पार पडत आहे, प्रक्रिया पार पडत आहेत. तसेच आज मुंबईतील वॉर्ड क्रमांक 7 मधनं तेजस्वी गोसालकर हे स्वतः उमेदवारी म्हणून लढत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी तेजस्वी गोसालकर आहेत. काय सांगणार? प्रक्रिया आता मतदानासाठी आता प्रक्रिया पार पडत आहेत, तसेच सुरुवात झालेली आहे. तुम्ही सुद्धा आता देवाचं दर्शन घेऊन आता मतदानासाठी निघणार आहात. प्रक्रिया पार पडते आपली मतदानाची. सगळ्यांना मला एवढं सांगायचं की मतदान प्रत्येकाने करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त ह्या वेळेला मतदान करावं, कारण ह्या वेळेला विकासासाठी सगळे मतदान मागत आहेत महायुतीचे उमेदवार. तर त्यासाठी प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे. काय वाटतं आज तुमच्यासाठी? म्हणजे खरं तर अभिषेक असले पाहिजे होते किंवा अभिषेक असले असते तर नेमकं काय झालं असतं आजच्या मतदानाच्या दिवशी? अभिषेक असते तर ही निवडणूक खूप वेगळी असती आणि कुणाची हिंमत झाली नसती की टीका करण्यासाठी. ते खूप डॅशिंग होते आणि प्रत्येक निवडणूक ही त्यांनी खूप एकदम माइंड गेम असायचं त्यांचं की कशी निवडणूक करायची. रात्रभर त्यांचे प्लॅनिंग असायचे निवडणुकीसाठी. तर त्याप्रमाणेच मी केलेलं आहे त्यांचे विचार घेऊन, कारण त्यांचं हेच होतं की घरोघरी जाऊन मतदारांशी कॉन्टॅक्ट करायचं, त्यांचे विचार ऐकायचे आणि विकासासाठी वोट मागायचं, आणि तेच मी केलेलं आहे. खरं तर म्हणजे मागच्या तुमच्या जे पूर्वी जी निवडणुकी होती त्या